नमस्कार विद्यार्थ्यांनो, इयत्ता 8वीच्या वर्गामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. तर आजपासून आपण ऑनलाईन शिक्षणाला प्रारंभ करीत आहोत. आपण आज गणित या विषयाला सुरुवात करीत आहोत. माझी ओळख तर तुम्हाला आहेच, परंतु नावासहित आपण ओळख करून घेऊया. मी जयश्री वाघ. मी तुम्हाला मॅथमॅटिक्स हा विषय शिकवणार आहे. तर आपण पहिला चॅप्टर जो आहे रॅशनल अँड इरॅशनल नंबर, त्याला आपण सुरुवात करीत आहोत. सुरुवातीला काही भाग जो आहे तो रिव्हिजनचा आहे. यामध्ये नॅचरल नंबर्स, होल नंबर्स, इंटिजर्स आणि रॅशनल नंबर, याच्यामध्ये नक्की काय फरक आहे, काय डिफरन्स आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. फर्स्टली वी विल सी व्हॉट आर नॅचरल नंबर्स. नॅचरल नंबर्स मीन्स, तर आपण मराठीमध्ये पाहिलं तर नैसर्गिक संख्या असं आपण त्यांना म्हणतो. मोज संख्या, काउंटिंग नंबर. नॅचरल नंबरलाच काउंटिंग नंबर पण आपण म्हणतो. तर 1, 2, 3, 4 डॅश डॅश इन्फायनाईट नंबर म्हणजे अनंत. आपण पुढे हे कितीही वाढू शकतो म्हणून इथे डॅश डॅश दाखवले. तर नॅचरल नंबर हे 1 पासून स्टार्ट होणार. काउंट करायचं तर आपण 1 पासून स्टार्ट करतो, हे सगळ्यांना माहिती. तुम्हाला कोणत्याही वस्तू मोजायच्या आहे, काउंट करायचे आपल्याला, तर 1 पासून स्टार्ट करतो. 1, 2, 3, 4 पुढे डॅश डॅश हे सगळे नॅचरल नंबर्स झाले. मराठीत याला नैसर्गिक संख्या असं म्हणतात. याला दुसरं पण नाव मी सांगितलं आत्ता. इंग्लिशमध्ये काउंटिंग नंबर म्हणतात, मराठीमध्ये मोज संख्या. आता याच्यानंतर दुसरा जो सेट आहे बघा नंबर्सचा, तो म्हणजे होल नंबर्स. होल नंबर्समध्ये काय, तर नॅचरल नंबरमध्ये अलीकडे एक 0 ॲड केला तर होल नंबर्स तयार होतात. जे 0 पासून स्टार्ट केले आणि पुढे सगळे नॅचरल नंबर 0, 1, 2, 3, 4 डॅश डॅश. दिस इज ऑल्सो इनफायनाईट सेट. इनफायनाईट मीन्स देर इज नो एंड, म्हणजेच अनंत संख्या. कितीही आपण त्या वाढू शकतो पुढे. अनंत आपण ज्याला म्हणतो, असंख्य किंवा मोजता येत नाही असे. आता याच्यानंतर तिसरा जो सेट आहे तो म्हणजे इंटिजर्स. इंटिजर्स म्हणजे मराठीमध्ये पूर्णांक संख्या. इंटिजर्स म्हटलं की आपण नंबर लाईन आठवायची. नंबर लाईन, संख्या रेषा, हे तुम्ही शिकलेला आहात आधीच्या वर्गामध्ये. तर नंबर लाईनमध्ये काय असतं, तर मध्ये 0, राईट साईडला पॉझिटिव्ह इंटिजर्स आणि लेफ्टला निगेटिव्ह इंटिजर्स. इथे जर आपण बघितलं इथे आपण बघूया 0, 1, 2, 3, 4 आणि डॅश डॅश. राईट साईडला जर पाहिलं आपण तर पॉझिटिव्ह इंटिजर दिसत आहेत आणि लेफ्ट साईडला जर आपण बघितलं 0च्या, तर इकडे काय दिसत आहे हे सगळे, तर निगेटिव्ह नंबर आपल्याला लक्षात येतात. बघा -1, -2, -3, -4 डॅश डॅश. अशा प्रकारे नंबर लाईनवर जे संख्या आपण दाखवतो त्या इंटिजर असतात, पूर्णांक संख्या. पूर्णांकाचा अर्थ काय होतो, इंटिजर्स पूर्णांक म्हणजे पूर्ण, जे ज्याच्यामध्ये फ्रॅक्शन वगैरे काहीच नाही आहे अशा संख्या. आता इंटिजर्समध्ये जर पाहिलं, समजा आता सपोज एक संख्या आपण इथली लक्षात घेऊया. यातली आपण ही 2 लक्षात घेतली. इथे लिहिते बघा, मी हे 2 लिहिली. तर 2 मीन्स व्हॉट, 2ला डिनॉमिनेटर काय 1, पण तो लिहित नाही आपण. मग 2 मीन्स ही जी 2 संख्या आहे ती म्हणजे काय, तर 2/1, म्हणजे ज्याचा डिनॉमिनेटर 1 आहे. सगळे इंटिजर्सचं जर आपण पाहिलं तर त्यांचा डिनॉमिनेटर 1 असतो. 3 असेल तर 3सुद्धा आपण कसा डिनोट करणार, तर 3/1. -4 असेल तर -4/1. म्हणजे थोडक्यात काय, तर डिनॉमिनेटर 1 असतो, तो लिहित नाही आपण दाखवताना. असे सगळे काय झाले, इंटिजर्स. ओके. यानंतरचा जो चौथा आपल्याला सेट बघायचा आहे तो म्हणजे रॅशनल नंबर्स. आता रॅशनल नंबर्स म्हणजे मराठीमध्ये परिमेय संख्या. वी विल सी व्हॉट आर रॅशनल नंबर्स. आता रॅशनल नंबर म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर
म्हणजे आपण एक एक्झाम्पल घेऊया. पी इफ सपोज पी इज न्यूमरेटर, क्यू इज डिनॉमिनेटर, देन द नंबर विच वी कॅन एक्सप्रेस ॲज P upon Q in this form, but there is one condition, Q not equal to 0. म्हणजे the number which is expressed in the form P upon Q where Q not equal to 0. Q is here denominator. Therefore denominator should not be equal to 0. 0 नको तो, तरच त्या नंबरला आपण काय म्हणणार आहे, रॅशनल नंबर. आता इथे काय एक्झाम्पल्स दिले बघा. पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, झिरोसुद्धा त्याच्यामध्ये असणार आहे. आता हा बघा पहिला नंबर -25/3. -25 म्हणजे इथे पीच्या ठिकाणी -25, 3 क्यूच्या ठिकाणी 3 आहे. दुसरा नंबर -10/-7. नंतर -4. तर -4 म्हटल्यावर आत्ताच मी सांगितलं तुम्हाला, -4 हा काय इंटिजर आहे, मग तो पण रॅशनलमध्ये येणार. म्हणजे तो लिहितो कसा आपण, -4/1. म्हणजे हिअर P इज इक्वल टू -4 अँड Q इज इक्वल टू 1. ऑल्सो 3 जरी घेतला आपण तरी आपण कसा लिहिणार तो, तर 3/1. 3/1 means P equal to 3, Q equal to 1. ओके. therefore आता इथे हे सगळे एक्झाम्पल दिले. अजूनही आपण भरपूर एक्झाम्पल इथे वाढू शकतो. तर यावरून आपण डेफिनेशन तयार करू शकतो. ती आपण पुढच्या स्लाईडवर बघणारच आहोत. पण आता याच्यावरून काय लक्षात येतं बघा, हे नंबर क्रमाने आपण घेतले तर नॅचरल नंबर जर बघितले आपण 1 2 3 4 हे सगळे होल नंबरमध्ये आढळत आहे. म्हणजे हे सगळे आपल्याला होल नंबरमध्ये दिसत आहे. 1 2 3 4 फक्त इथे 0 ॲड झालेलं आहे. पण याचे सगळे एलिमेंट्स जे आहे ते सगळे डब्ल्यूमध्ये किंवा होल नंबरमध्ये. आता अजून काही अक्षर आपण बघूया. नॅचरल नंबर एनने दर्शवला जातो, सेट. नंतर होल नंबर जो आहे तो कॅपिटल डब्ल्यूने दर्शवला जातो. इंटिजरचा जो सेट आहे दॅट इज डिनोटेड बाय कॅपिटल आय. आणि रॅशनल नंबर क्यूने दर्शवला जातो. आता इथे जर आपण क्रमाने पाहिलं, आत्ताच मी सांगितलं की ऑल नॅचरल नंबर्स आर इन्क्लुडेड इन होल नंबर. म्हणजे एनचे सगळे एलिमेंट्स कुठे असणार, डब्ल्यूमध्ये. तसेच डब्ल्यूचे सगळे जर पाहिले तर ते सगळे कशामध्ये दिसतात, इंटिजरमध्ये, म्हणजेच आय या सेटमध्ये. आणि इंटिजरचे सगळे एलिमेंट हे येणार आहे रॅशनल नंबरमध्ये. बरोबर. म्हणजे क्रमाने आहे बघा. सगळ्यात मोठा सेट इथे या 4 सेटमध्ये तर रॅशनल नंबर आहे. अजूनही आपल्याला मोठा सेट शिकायचा आहे. आता याच्यानंतर पुढची स्लाईड आपण बघणार आहोत. व्हॉट आर रॅशनल नंबर्स. मग रॅशनल नंबर नक्की काय, आत्ताच मी डेफिनेशन तुम्हाला सांगितली. आता P/Qच्या स्वरूपात सांगितली होती. इथे दिली आहे M/Nच्या स्वरूपामध्ये. वी विल सी डेफिनेशन ऑफ रॅशनल नंबर. M/N where M and N are integers and N not equal to 0. Therefore the number which is expressed in terms of M/N where M and N are integers. This is main condition. M आणि N कसे पाहिजे तर इंटिजर्स पाहिजे. आणि अजून एक कंडिशन ती म्हणजे N not equal to 0. आता इथे आपण पाहिलं की N म्हणजे काय आहे, N आहे डिनॉमिनेटर. म्हणजे डिनॉमिनेटर शुड नॉट इक्वल टू 0. डिनॉमिनेटर 0 नको आहे. देर आर इन्फायनाईट रॅशनल नंबर्स बिटवीन एनी 2 रॅशनल नंबर्स. आता हे सुद्धा इन्फायनाईट असतात, म्हणजे असंख्य, अनंत, आपण ते मोजू शकत नाही. आता इथे ही डेफिनेशन झाली. मी तुम्हाला मागच्या स्लाईडला हीच डेफिनेशन P/Q मध्ये तुम्हाला सांगितली होती. P/Q इथे M/N घेतल्या काही फरक पडत नाही. इथे डिनॉमिनेटर N होता, इथे Q होता, म्हणून आपण कंडिशन काय घेतली होती, Q नॉट इक्वल टू 0. Therefore the number which is expressed in the form
in this form, that is m upon n, and the m and n are integers, n not equal to 0 are called rational numbers. आता आपल्याला सगळ्यात पहिला टॉपिक जो या लेसनमधला की वी हॅव टू डिनोट रॅशनल नंबर्स ऑन ए नंबर लाईन. हाऊ टू डिनोट or how to show rational numbers on a number line, we have already seen in 7th standard how to show integers on number lines. जे नंबर लाईनवर इंटिजर कसे दाखवायचे ते आपण बघितलेले ऑलरेडी आधीच्या वर्गामध्ये. पण आता रॅशनल नंबर कसे दाखवायचे नंबर लाईनवर, त्यासाठी एक वेगळी पद्धत आहे. त्याच्यावरच आधारित तुमचा प्रॅक्टिस सेट 1.1 आहे, पण त्याच्या आधी काही एक्झाम्पल आपण बघूया. सपोज वी हॅव टू डिनोट these 3 numbers. See this slide carefully. Suppose we have to denote these 3 numbers 7/3, 2 and -2/3 on number line. If we consider first number is here 7/3. 7/3 we can denote or we can write as 7 into 1/3. इथे काय केले, फक्त फॅक्टर्स पाडलेले. काय 7 into 1/3. 7 हा न्यूमरेटरला आहे म्हणून 7 तसाच, पण हा 3 डिनॉमिनेटरला असल्यामुळे तो येणार आहे 1/3. ओके. आता 7 into 1/3. इथे डिनॉमिनेटरला 3 असल्यामुळे प्रत्येक एका युनिटचे आपल्याला 3 समान भाग करावे लागणार. वी हॅव टू डिवाइड 1 युनिट इन 3 इक्वल पार्ट्स. इफ यू कन्सिडर दिस नंबर लाईन अगेन. आता बघा 0 to 1 हे एवढं लक्षात घ्या. 0 to 1 मध्ये जर बघितलं आपण तर बघा इथे एक डॉट दिसतोय तुम्हाला, हा इथे एक डॉट दिसतोय बघा, रेड कलरने दाखवला आहे मी, आणि हा एक डॉट आहे. म्हणजे इथे 2 डॉट दिसत आहे, पण हा तिसरा पण इथे काउंट करायचा. म्हणजे 3 समान भाग झाले बघा. हा एक भाग छोटासा, हा अजून दुसरा, आणि हा तिसरा. मग याप्रमाणे प्रत्येकाचे बघा, आता प्रत्येक युनिटचे 2 to 3 पण बघा इथे पण आपल्याला काय दिसत आहे, 2 डॉट दाखवलेले. म्हणजे 1 2 3 3 इक्वल पार्ट्स होते इथे केलेले आहेत. म्हणजे जो इथे एक महत्त्वाचं लक्षात घ्यायचं की जो आपल्याला रॅशनल नंबर दिलेला आहे त्याचा डिनॉमिनेटर आधी बघायचा आणि तेवढे इक्वल पार्ट एका युनिटचे आपण करायचे. वी हॅव टू डिवाइड दिस 1 युनिट इन 3 इक्वल पार्ट्स हिअर, कारण हा एक नंबर आपल्याला दिलेला आहे. आता आपल्याला हा नंबर डिनोट करायचा आहे पहिला 7/3. मग कसा करणार तो, पुढची स्लाईड आपण बघूया. म्हणजे ही झाली पहिली स्टेप की एका युनिटचे आपण किती भागामध्ये आपण विभाजन केले, तर 3 भागामध्ये विभाजन केले बघा. कारण याचा डिनॉमिनेटर काय आहे 3 आहे, त्यामुळे 3 भागात विभाजन केले. आता पुढची स्लाईड बघा. आता न्यूमरेटरचा विचार आपण करूया. जर तुम्ही न्यूमरेटरचा विचार केला तर न्यूमरेटर किती आहे, इथे 7. न्यूमरेटर आहे 7 आणि पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे हा नंबर. आता हे तिन्ही पण नंबर बघा, इथे हा नंबर कसा दिसतोय पॉझिटिव्ह, हा 2 पण कसा दिसतोय पॉझिटिव्ह, पण हा कसा आहे निगेटिव्ह. मग पॉझिटिव्ह असेल तर राईट साईडला जाणे, निगेटिव्ह असेल तर लेफ्ट साईड. हे ऑलरेडी आपल्याला माहिती आहे. नंबर लाईन जी आपण बघितलेली आहे, तुम्ही आधी पण नंबर लाईन शिकलेल्या आहात, तुम्हाला माहिती आहे. मध्यभागी 0 आपण दाखवतो, राईट साईडला पॉझिटिव्ह इंटिजर्स, लेफ्ट साईडला निगेटिव्ह इंटिजर्स. आता इंटिजर्सच्या मध्ये आपण 2 इंटिजर्सच्या मध्ये आपल्याला हा रॅशनल नंबर दाखवायचा आहे. मग आता ठीक आहे, पहिले आता आधीच्या मागच्या स्लाईडवर मी सांगितलंच होतं 7/3 हा पहिलाच नंबर एक लक्षात घेतोय आपण सध्या. आता इथे तुम्ही म्हणाल की इथे 7/3 आहे आणि इथे सुद्धा -2/3, दोघांचंही 3 दिसतंय, पण इथे 2 नाही आहे. 2च्या खाली काहीच नाही दिसत आहे, म्हणजे 2 म्हणजे 2/1. ते आपण थोडं नंतर बघूया. 2 हा तर इंटिजरच आहे, त्यामुळे नंबर लाईनवर तो डायरेक्ट आपण 2 दाखवलेला आहे बघा. 0 घेतला आपण एक. आता तुम्हाला काय करावं लागणार, एक नंबर लाईन ड्रॉ करायला लागेल. मध्यभागी 0 आणि समान अंतरावर 1 2 3
4 हे नंबर तुम्हाला आधी दाखवावं लागेल. लेफ्ट साईडला -1, -2, -3, -4 हे मार्किंग तुम्हाला करावं लागेल. आणि हे मार्किंग केल्यानंतर तुम्हाला तिथे नंबर लिहावे लागणार. म्हणजे कोणते नंबर बघा, 0च्या राईटला 1, 2, 3, 4, लेफ्टला -1, -2, -3, -4 आणि मग डिनॉमिनेटर बघायचा. डिनॉमिनेटर 3 आहे, त्यामुळे डिनॉमिनेटर 3 असल्यामुळे आपण 3 इक्वल पार्ट्स केले. आता 3 इक्वल पार्ट्स म्हणजे 2च तिथे डॉट दिसणार तुम्हाला, कारण हा तिसरा पण तिथे धरला जाणार आहे. बघा इथे दिसते बघा, ह्या 0 to 1 मध्ये 2 डॉट दिसत आहे. थोडा कलर मी चेंज करते, लक्षात येईल तुम्हाला. हा एक डॉट आहे बघा हिरवा आणि हा दुसरा, बरोबर. अजून इकडे सुद्धा हा एक डॉट दिसतो, हा एक डॉट दिसतो. म्हणजे जे ग्रीन कलरने दाखवते बघा, प्रत्येक एका युनिटच्या मध्ये तुम्हाला काय दिसेल, 2-2 डॉट जे ते दिलेले. आता 2 डॉट म्हटल्यावर 3 इक्वल पार्ट्स. कसे 3 बघा, आता बघा इथे दाखवते मी. हा एक डॉट, हा ग्रीन कलरने दाखवला एक भाग, 1 पार्ट. दिस इज सेकंड पार्ट, दिस इज थर्ड पार्ट. म्हणजे अशा पद्धतीने जर आपण बघितलं तर इथे 3 इक्वल पार्ट्स इथे केलेले आहे प्रत्येकाचे. म्हणजे स्टेप बाय स्टेप आधी नंबर लाईन ड्रॉ केली, नंतर 1, 2, 3, 4 राईटला लेफ्टला -1, -2, -3, -4 हे आपण दाखवलं. नंतर डिनॉमिनेटर बघायचा, डिनॉमिनेटर जेवढा असेल तेवढे इक्वल पार्ट्स करायचे. ओके, आता आपल्याला नंबर हे करायचा आहे, दाखवायचा आहे. अजून आपला नंबर फिक्स झालेला नाही आहे. मग आता डिनॉमिनेटरचा विचार झाल्यावर आपण न्यूमरेटरचा विचार करायचा आहे. आता इथे किती आहे न्यूमरेटर, 7. न्यूमरेटर 7 असल्यामुळे आणि पॉझिटिव्ह संख्या आहे ही, दिस नंबर इज पॉझिटिव्ह, देअर वी हॅव टू गो इन द राईट साईड. मग राईट साईडला नेहमी आपण 0पासून, ओरिजिन 0 आहे, 0पासूनच आपण स्टार्ट करणार. मग राईट साईडला आपण ओरिजिनपासून 7 डॉट जाऊया किंवा 7 खुणा जाऊया. बघा 0पासून स्टार्ट करते मी, लक्ष द्या. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. बरोबर हा जो लास्ट नंबर दिसतोय बरोबर रेड कलरने एवढं मार्किंग केलेलं आहे बघा तिथे. म्हणजे हा जो नंबर शेवटचा दिसतोय, हा परत मी हे करते बघा इथे, तो बरोबर आपल्याला 7/3 मिळणार. आता पुढच्या स्लाईडवर तो अजून आपल्याला डिटेलमध्ये समजेल बघा हा नंबर. आता इथे अजूनही वेगळ्या पद्धतीने कसा विचार करू शकतो आपण ते आपल्याला या स्लाईडवर दिसते. आता 7/3 म्हणजे काय, तर 2 + 1/3 असा पण आपण अर्थ लक्षात घेऊ शकतो. 2 + 1/3 कसं काढले, तर इथे डिव्हिजन केलेली आहे. तर डिव्हिजन कशी, 7/3 भागाकार जर पाहिला आपण, हा 7/3, 3ने आपण 7ला डिवाइड करतोय. 3 2 जा 6 अँड रिमाइंडर इज 1. मग आता हेच जर आपण पाहिलं तर हा नंबर जो आहे 7/3 कसा लिहिणार आपण, तर जो डिव्हिजन आली तो म्हणजे इंटिजर झाला 2. ही लिहायची पद्धत तुम्ही शिकलेला आहात आधीच्या वर्गात, तरी परत रिमाइंड करते मी. हा पहिला लिहिला आपण डिव्हिजन, प्लस नंतर हा जो रिमाइंडर येतो, दिस इज रिमाइंडर 1/3. म्हणजे जो आपण डिवायझर आहे तो 3 इथे लिहिलेला आहे. आता म्हणजे इथे डिव्हिजनच्या स्वरूपात आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे हाच नंबर आपण कसा लिहू शकतो 7, तर 2 इंटिजर 1/3. आता इथे मध्ये प्लस लिहित नाही आपण अशा पद्धतीने पण हा नंबर लिहू शकतो. मग आपण जेव्हा त्याचं साध्या फ्रॅक्शनमध्ये रूपांतर करायचं तेव्हा काय करतो, तर या दोघांचं मल्टिप्लिकेशन, 3 2 जा 6 आणि हा त्याच्यामध्ये आपण ॲड करतो. म्हणजे हा जो न्यूमरेटर आहे तो ॲड करतो. 3 2 जा 6 + 1 = किती आलं बरोबर, 7. 3 2 6, 6 + 1 7. म्हणजे बरोबर न्यूमरेटर जो आहे तो 7 आलेला आहे. ओके, म्हणजे अशा पद्धतीने पण विचार करू शकतो. पण नंबर लाईनवर का विचार करायचा असा, ते आता आपण बघूया. मग नंबर लाईनवर असा जर नंबर आपण केला डिनोट, तर
कसं आपल्याला सोपं जाऊ शकतं, तर इथे आपण जर पहिला नंबर आपण पूर्ण भाग दिलेला तो 2 आहे, 2 इंटिजर, म्हणजे इथे पण 2 इंटिजरच्या पुढे आपल्याला जावं लागेल. परंतु या 3 भागांपैकी किती भाग आहे? एकच भाग. पण 2च्या पुढे म्हणजे 2 या इंटिजरच्या पुढे एकच भाग आपल्याला जायचं आहे. बघा परत नंबर लाईन परत बघा. आपण 2 पर्यंत आलो, त्याच्यानंतर हा एकच भाग म्हणजे हा, म्हणजे बरोबर ही जी आपल्याला हा मिळाला, हा जो आपल्याला मार्किंग मिळालेला आहे तो नंबर बरोबर कोणता असणार? 7/3 असणार आहे. ओके, म्हणजे 2 पद्धतीने आपण सोडू शकतो. एक तर आपण ओरिजिनपासून 7 अंक जाऊ शकतो, किंवा आपण इंटिजर आणि फ्रॅक्शन यांचा विचार करून इंटिजरच्या पुढे तेवढे आपण घरं जाऊ शकतो. पण सोपं आहे माझ्या दृष्टीने, ओरिजिनपासून मोजा. पॉझिटिव्ह नंबर असेल तर राईटला मोजा, निगेटिव्ह असेल तर लेफ्टला मोजा. हे आपण इथे लक्षात घेऊ शकतो. आता परत बघा, पुढच्या स्लाईडवर तुम्हाला हाच नंबर दाखवलेला दिसेल, मार्क केलेला. बरोबर तो नंबर आहे 7/3. ओके, परत बघा तिथे. हे तुम्ही एक उदाहरण नीट समजून घ्या, म्हणजे पुढचे कोणतेही उदाहरणं तुम्हाला सोडवता येतील. बघा परत बघा, ओरिजिनपासून 1 2 3 4 5 6 आणि 7, जे बरोबर हा नंबर कोणता मिळाला आपल्याला? 7/3 मिळाला. आता समजा तुम्हाला विचारला असेल 9/3 किंवा 10/3 घेऊया आपण. याच उदाहरणामध्ये आपल्याला समजा कोणता दाखवायचा आहे? 10/3. मग आता इथे 7 पर्यंत आलोच आहे आपण. हा झाला 8वा डॉट, हा झाला 9वा आणि हा झाला 10वा. मग हा जो मिळालेला आहे हा काय दर्शवेल? 10/3. ओके, तसंच समजा तुम्हाला दर्शवायचं आहे -2/3. तर मायनस साईन आहे म्हणून आपल्याला कुठे जावं लागेल? लेफ्टला. आता इथेच बघा, इथेच आपल्याला सांगितलं आहे -2/3 दाखवा. मग -2 पण म्हणजे लेफ्टला जायचं आहे आपल्याला. लेफ्ट आहे, इथे ॲरो दाखवलं आहे बघा, लेफ्टला जायचं 0 पासून, म्हणजे ओरिजिनपासून. मग किती घरं जायचे? तर -2/3 आहे, म्हणजे आपल्याला किती घरं जावं लागणार? 2 घरं. म्हणजे बघा, हा एक घर आणि हे दुसरं घर. म्हणजे हा जो पॉईंट आहे तो कोणता पॉईंट, कोणती संख्या दर्शवेल, या कोणता रॅशनल नंबर दर्शवेल? तर -2/3 ही दर्शवेल. हे पुढे सोडून दाखवलेलंच आहे, पण या स्लाईडवरून लक्षात येईल तुम्हाला. म्हणजे इथे एकाच वेळेस मी 2-3 नंबर सांगितले, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल कसं सोडवायचं आहे ते. बघा, आत्ताच मी सांगितलं त्याप्रमाणे हा आहे 2/3, पण आपल्याला मायनस दाखवायचा आहे, म्हणजे हा आपल्याला पाहिजे तो नंबर नाही आहे. मग मायनस दाखवायचं म्हणजे आपल्याला लेफ्टला जावं लागेल. बघा, मी आत्ता सांगितल्याप्रमाणे या 0 पासून आपण लेफ्टला गेलो. हा पहिलं मार्किंग आणि हे दुसरं मार्किंग, म्हणजे बरोबर हा रेड कलरने दाखवलेला नंबर हा कोणता आहे? -2/3. बरोबर. अशा पद्धतीने आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.1 सोडवायचा आहे. तर प्रॅक्टिस सेट 1.1 याच्यामधला पहिला प्रश्न आपण लक्षात घेऊया. आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? शो द फॉलोइंग नंबर्स ऑन द सेम नंबर लाईन. आता इथे एकाच नंबर लाईनवर हे सेट जे दिलेले आहे नंबर्सचे ते आपल्याला दर्शवायचे. तर त्यात पहिला सेट जो आहे तो आपण बघूया. पहिला सेट दिलेला आहे, हे उदाहरण बघा, 3/2 5/2 -3/2. आता इथे जर डिनॉमिनेटर तुम्ही बघितला तर डिनॉमिनेटर काय दिसते तिघांचा पण? 2. बरोबर. म्हणजे वी हॅव टू डिवाइड 1 युनिट इन 2 इक्वल पार्ट्स. मी आता सांगितले की आधी डिनॉमिनेटरचा विचार करायचा, तेवढे इक्वल पार्ट्स करायचे. आता 2 इक्वल पार्ट्स म्हटल्यावर किती मार्किंग येणार? एकच मार्किंग येणार. बघा, आता हे मार्किंग कसं केलेलं आहे ते परत आपण लक्षात घेऊया. बघा, 0 to 1 मध्ये एकच मार्किंग आहे, 1 to 2 मध्ये पण एक मार्किंग आहे. म्हणजे अशा पद्धतीने इथे मार्किंग केलेले बघा, म्हणजे 2 इक्वल पार्ट्स पाडले
1 2 हे बघा प्रत्येकामध्ये इथे पण बघा एकच डॉट तुम्हाला दिसतोय. म्हणजे याचे इक्वल किती पार्ट्स पाडले आपण? 2 पार्ट्स. हा एक पार्ट आणि हा दुसरा पार्ट. आता असं पाडून झालं. म्हणजे आधी तुम्ही नंबर लाईन ड्रॉ केली, मध्ये 0 घेतला. पण 0 घेतल्यावर आधी तुम्ही काय करायचं आहे? 1 2 3 4 इकडे लेफ्टला -1 -2 -3 -4 हे आधी मार्किंग करून घ्यायचे. म्हणजे हे डार्क जे मार्किंग आहे बघा, हे आधी करून घ्यायचे. ओके. आता हे मार्किंग केल्यानंतर मी जे ॲरोनी दाखवते हे मार्किंग आधी करून घ्यायचे. मुद्दाम दाखवते ते नीट लक्षात घ्या. हे मार्किंग केल्यानंतर प्रत्येकाचे 0 तर मार्क केलेलाच असणार आहे आपण स्टार्टिंगला. मग प्रत्येकाचे आपल्याला 2 भाग करायचे, कारण की याचं इथे डिनॉमिनेटर किती आहे? 2 आहे. म्हणजे 2 इक्वल पार्ट्स करायचे. मग इथे एक डॉट, इथे एक डॉट दिसते आपल्याला. म्हणजे असे 2 भाग केलेले आपण. ओके. मग आता एक नंबर आपण दाखवूया. पहिला कोणता नंबर आहे? 3/2. पहिला नंबर 3/2 आहे. पॉझिटिव्ह नंबर आहे, म्हणजे राईटला जावं लागेल आपल्याला. आता 3/2 म्हटल्यावर किती भाग जावं लागणार? न्यूमरेटर 3 आहे, म्हणजे 3 पार्ट आपल्याला जावं लागेल, किंवा 3 घरं आपल्याला राईटला जावं लागेल. मग बघा 0 पासून मोजूया आपण. 1 2 आणि 3 आलं बरोबर. म्हणजे हा जो पॉईंट असेल तो असणार आहे 3/2 बरोबर. आता याच्यानंतर दुसरा नंबर आपण बघूया. तो आहे 5/2. आता 5/2 काय न्यूमरेटर काय आहे? 5 5 आणि पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे हा नंबर? अगेन पॉझिटिव्ह. इथे काहीच साईन नाही, म्हणजे पॉझिटिव्ह नंबर आहे हा. +5/2 पहिला पण पॉझिटिव्हच होता. मग पॉझिटिव्ह असल्यामुळे पुन्हा राईटला जावं लागेल. मग किती आपल्याला मार्किंग जावं लागेल? किती खुणा जावं लागणार राईटला? तर 5 खुणा. परत बघा 0 पासून स्टार्ट करू. 1 2 3 4 आणि 5 आलं बरोबर. हा जो नंबर आला तो कोणता आला? 5/2. ओके. आता याच्यानंतर आपण पुढचा नंबर बघूया. हा जो तिसरा नंबर आहे बघा, तिथे क्वेश्चनमध्ये जो विचारला आहे तिसरा नंबर तो कोणता आहे? -3/2. तर मायनस साईन आली बघा इथे. -3/2. -3 म्हटल्यावर लेफ्टला जायचं. हे आधी लक्षात घ्यायचं. कुठे जायचं? 0च्या लेफ्टला आपल्याला जायचं आहे. मग -3 म्हणजे 3 घरं जायचे. मग बघा 0च्या लेफ्टला बघा मोजते मी, लक्षात द्या. ही पहिलं मार्किंग झालं, हे झालं दुसरं मार्किंग, आणि हे झालं तिसरं. आलं बरोबर. म्हणजे ही जे मार्किंग आहे, हा जो पॉईंट आहे तो काय दर्शवतो? -3/2 हा नंबर दर्शवतो. ओके. खाली बघा आन्सर लिहिलेले आपण. मी मागच्या वेळेस तुम्हाला आत्ता पहिल्या एक्झाम्पलमध्ये पण सांगितलं की वेगळ्या पद्धतीने कसं सोडू शकतो आपण. 3/2 वी कॅन राईट ॲज 3 × 1/2. हिअर 3 × 1/2 असं आपण राईट करू शकतो. फ्रॉम द राईट साईड ऑफ 0 टू बी डिवायडेड इंटू 2 इक्वल पार्ट्स. Therefore, third point from 0 shows 3/2. आताच आपण शिकलो. थर्ड पॉईंट फ्रॉम 0, ज्या 0च्या 3 × 1/2. Therefore, थर्ड पॉईंट फ्रॉम 0, म्हणजे कारण की न्यूमरेटर याचा 3 आहे, म्हणून 1 2 आणि 3. तिसरा जो पॉईंट आहे राईट साईडनी तो शो करतो 3/2. ओके. या पद्धतीने इतर नंबर इथे दाखवलेले आहे बघा पहिल्याच एक्झाम्पलमध्ये. पहिलंच नीट समजून घ्या आधी. हे आता मी 3 समजून दिले तुम्हाला. हा 3/2, 3 घरं राईटला, 5 घरं राईटला आणि 3 घरं लेफ्टला, असे 3 नंबर आले. म्हणजे
3/2, नंतर 5/2 आणि -3/2. ओके. आता दुसरं उदाहरण बघूया आपण. दुसऱ्या उदाहरणात आपल्याला 3 नंबरचा सेट दिलेला आहे. तो आहे 7/5 -2/5 अँड -4/5. तुम्हाला आता ऑब्झर्वेशन केल्यावर लक्षात येईल की यांचा तिघांचाही डिनॉमिनेटर जो आहे तो आहे 5. याआधी विचार करायचा किती आहे 5 तिघांचा पण. देअरफॉर फर्स्टली वी हॅव टू ड्रॉ नंबर लाईन. आधी काय काढायची नेहमी नंबर लाईन. नंतर काय मार्क करायचा 0. नंतर काय इंटिजर्स 1 2 राईटला लेफ्टला -1 -2. आता इथे तुम्ही जर पाहिलं तर इथे जास्त डिस्टन्स सोडले बघा. आधीच्या एका एक्झाम्पलमध्ये आणि त्याच्या आधी मी एक समजून दिलं होतं त्याच्यामध्ये थोडं कमी डिस्टन्स होतं आणि इथे जास्त काय आहे कारण आपल्याला 5 इक्वल पार्ट पाडायचे. मग आधीच थोडा विचार करायचा. आता इथे वहीमध्ये तो आडव्या पद्धतीनेच रेषा मावेल असं नाही आहे, तर उभ्या पद्धतीने. जर उभं वहीचं पान धरलं तर ही रेषा मावेलच असं नाही आहे. नीट मार्किंग येणार नाही, चुकतं, खूप जवळजवळ खुणा येतात. त्यामुळे वहीचं पान आडवं करा आणि नंतर सोडवा. मग आडवं वहीचं पान करून नंबर लाईन काढली, 0 मार्क केलं आणि 0 to 1 अंतर जास्त ठेवले बघा. 1 to 2 सेम अंतर घ्यायचं इकडे पण आणि त्याचप्रमाणे लेफ्टला बघा 0 to -1 आणि 0 to -1 to 2. आता हे झाल्यानंतर आता एवढं लक्षात आलं तुम्हाला 5 इक्वल पार्ट करायचे. आता जेवढे इक्वल पार्ट त्यातून एक मायनस करा म्हणजे तेवढं मार्किंगमध्ये येणार. 5मधून 1 मायनस केल्यावर किती होतात 4, म्हणजे 4 मार्किंग येणार बघा. इथे दिसतंय पहिलं मार्किंग, हे दुसरं मार्किंग, हे तिसरं मार्किंग, हे चौथं, म्हणजे बरोबर 5 भाग झाले. आता हे 5 भाग जे झाले ते समजा रेड कलरने मी दाखवते इथे. 1 नंतर 2 3 4 आणि 5 म्हणजे बरोबर 5 इक्वल पार्ट इथे झालेले. मग असे प्रत्येकाचे बघा इथे सुद्धा 1 to 2च्या मध्ये सुद्धा 1 to 2च्या मध्ये सुद्धा बघा 4 मार्किंग केलं. 1 2 3 4. इकडे लेफ्टला बघा 1 2 3 4 1 2 3 4. आता झालं. हे मार्किंगला खूप महत्त्व आहे बघा. मार्किंग झाल्यानंतरच आपण ते नंबर्स जे आहे ते ॲक्युरेट आपण नंबर लाईनवर दाखवू शकतो. आता ॲक्युरेट दाखवण्यासाठी आता पद्धत सांगितलीच आहे तुम्हाला मी. आता पहिला नंबर लक्षात घेऊ आपण 7/5. आता सांगा मला 7/5 म्हटल्यावर पॉझिटिव्ह नंबर म्हणजे राईटला जायचं बरोबर. म्हणजे कोणत्या साईडला जावं लागेल आपल्याला राईट साईड. मग 7 म्हणजे 7वं मार्किंग आपल्याला घ्यायचं. मग मोजत येऊया आपण. हे पहिलं मार्किंग 1 2 3 4 5 6 7 आलं बरोबर. म्हणजे हा नंबर बरोबर काय आला 7/5. आता दुसरा नंबर आहे -2/5. मायनस साईन म्हटल्यावर कुठे यायचं लेफ्टला किती न्यूमरेटर यायचा -2. बघा इथे किती न्यूमरेटर आहे -2. परत बघूया आपण. आपल्याला जायचं आहे लेफ्टला आणि नंबर आहे -2/5 म्हणजे याचा न्यूमरेटर आहे -2. इथे खाली लिहिते सेपरेट बघा. -2 आहे त्यामुळे आपल्याला 2 घरं लेफ्टला जायचे. मग 1 2 बरोबर. म्हणजे हा नंबर हा जो पॉईंट आहे तो काय दर्शवतो दिस पॉईंट डिनोट्स द नंबर -2/5. ओके. आता राहिला तिसरा नंबर विच इज रिमेनिंग थर्ड नंबर -4/5. तर -4/5 पाहिलं तर न्यूमरेटर इथे पाहिलं तर न्यूमरेटर किती आहे -4. म्हणजे आपल्याला मायनस म्हटल्यावर पुन्हा कुठे यायचं आहे लेफ्टलाच यायचं. आणि किती घरं यायचे तर 4 घरं बघा. 1 2 3 आणि हा 4 बरोबर. ही काय दर्शवतं -4/5. मग अशा पद्धतीने या नंबर लाईनवर आपण 3 नंबर दाखवले. 7/5 -2/5 -4/5. ओके.
अशा पद्धतीचं तिसरं उदाहरण पण आहे बघा. आता इथे तर डिनॉमिनेटर अजून वाढलेला दिसतोय. -5/8 11/8 म्हणजे दोघांचाही डिनॉमिनेटर जो आहे तो काय आहे 8 आहे. बघा दोघांचाही डिनॉमिनेटर 8. Therefore we have to divide one unit in 8 equal parts. आता 8 इक्वल पार्ट्स म्हटल्यावर मी आधी सांगितलं की एक मायनस करा त्यातून, म्हणजे किती मार्किंग आली पाहिजे. 8 - 1 = 7 म्हणजे 0 आणि 1च्या मध्ये किती मार्किंग आले पाहिजे 7 मार्किंग, 7 खुणा आल्या पाहिजे. बघा इथे मी दाखवते 1 2 3 4 5 6 7 बरोबर. 7 खुणा केल्या म्हणजे आपण 8 भाग केले, कारण हे पण मार्किंग धरलं जातं पुढचं. म्हणजे याला 8वं म्हणा हवं तर. स्टार्टिंगचं नाही धरायचं आपण, तर शेवटचं धरायचं. किंवा मग एक आत्ता मी सांगितल्याप्रमाणे असं पण लक्षात ठेवा, एक मायनस करा आणि तेवढे डॉट्स किंवा तेवढे भाग आपले आले पाहिजे. मग अशा पद्धतीने 0 to 1 पण बरोबर आपल्याला 7 मार्क्स दिसतील, म्हणजे 8 इक्वल पार्ट्स पाडले आपण. 0 to -1 पण 8 इक्वल पार्ट्स, -1 to -2 पण तेवढे पार्ट्स. आणि अंतर जास्त घेतलं आहे बघा, 0 to 1 नंतर 1 to 2 आणि हे जे अंतर आहे डिस्टन्स आहे 1 एका युनिटमधलं ते अजून वाढवलं आहे. जेवढे इक्वल पार्ट्स किंवा जेवढा डिनॉमिनेटर वाढेल तेवढं अंतर वाढवायचं, हे एक लक्षात ठेवायचं कॉमनली. आणि शक्यतो उभी रेषानं काढता वहीचं पान आडवं करून ती रेषा काढायची. त्यामुळे आपल्याला जागा जास्त मिळते आणि त्यामुळे मार्किंग व्यवस्थित स्पष्ट आपल्याला दिसतं आणि संख्या नीट दाखवता येते. ओके. आता याप्रमाणे झालं. आता 8 इक्वल पार्ट्स झाले. मग आपल्याला पहिला नंबर दाखवायचा आहे -5/8. अगेन मायनस साईन. मायनस साईन मीन्स वी हॅव टू गो इन विच साईड, लेफ्ट साईड. लेफ्ट साईडला जायचं आहे. किती घरं जायचे, हा नंबर मी पहिला लिहिते इथे. -5/8 हा नंबर आहे, म्हणजे न्यूमरेटर काय आहे -5. तर -5 जर न्यूमरेटर आहे तर आपल्याला लेफ्ट साईडला किती घरं जावं लागणार, तर 5 घरं. बघा इथे आपण बघूया, 0 पासून स्टार्ट करायचं आहे. 0 पासून स्टार्ट केलं तर 1 2 3 4 5 6 7 सॉरी ही स्लाईड थोडी बदलली आहे. स्लाईड चेंज झाली. मागची स्लाईड होती ती आपण बघत होतो खरं. परत लक्ष द्या. आपल्याला -5/8 दर्शवायचं आहे. वी हॅव टू शो नंबर -5/8 ऑन द नंबर लाईन. वी हॅव टू कन्सिडर न्यूमरेटर -5. वी हॅव टू गो ऑन लेफ्ट साईड. लेफ्ट साईडला 5 घरं आपल्याला जायची. बघा मग 1 2 3 4 5. आता इथे चुकीचं दाखवलेलं आहे बघा या स्लाईडवर. हे जरा -3/8 दाखवलं आहे त्यांनी. हा खरा कोणता दाखवला आहे -3/8. मग -5/8 जो आहे तो 5 घरं येणार आहे. 1 2 3 4 5. हे जे आहे ते -5/8 येईल. कधी कधी स्लाईडमध्ये पण चुका असतात. आता दीक्षा ॲपवरच्या या स्लाईड्स वापरल्यात मी, पण इथे लक्षात घ्या, इथे ही चूक आहे, इथे लक्षात घ्या. हा नंबर जो आहे तो, हा जो नंबर आहे तो खरा -3/8 दर्शवतो. म्हणजे खरा जो आहे बघा 1 2 परत आपण बघूया. 1 इथून स्टार्ट आपण गेले ना 0 पासून. 1 2 3 4 आणि 5. म्हणजे हा नंबर काय दर्शवतो -5/8. बरोबर. आता आपल्याला दुसरी संख्या दाखवायची -11/8. मग -11/8 दर्शवण्यासाठी आपल्याला राईट साईडला जावं लागेल, कारण 11/8 इज पॉझिटिव्ह नंबर, पॉझिटिव्ह रॅशनल नंबर. म्हणजे वी हॅव टू गो ऑन राईट साईड.
राईट साईडला किती मार्किंग जावं लागणार आपल्याला 11, कारण 11/8 म्हटल्यावर न्यूमरेटर काय आहे 11. मग बघा 0पासून स्टार्ट केलं, परत फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स, सेवन्थ, एट्थ, नाईन्थ, 10th आणि 11th. म्हणजे बरोबर हा नंबर जो आहे तो काय दर्शवतो, 11/8 हा रॅशनल नंबर दर्शवतो. ओके. आता अशा पद्धतीने आपण पुढचं पण उदाहरण आपण लक्षात घेऊ शकतो. पुढचं 4थं उदाहरणामध्ये जर पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की 13/10 आणि -17/10, जे डिनॉमिनेटर जो आहे दोघांचा तो आहे 10 दोघांचाही. म्हणजे वी हॅव टू डिवाइड 1 युनिट इन 10 इक्वल पार्ट्स. आता 10 इक्वल पार्ट्स अगेन -1 करा. 10 - 1 = 9. म्हणजे किती मार्किंग येणार, 9 मार्क्स एका युनिटमध्ये. म्हणजे 0 to 1 मध्ये, 1 to 2 मध्ये 9 मार्क्स आपल्याला आले पाहिजे. 9 खुणा, 9 समान अंतरावर खुणा आपल्याला करायच्या आहेत. बघा कशा आलेल्या आहेत बघा ह्या खुणा. तर ह्या खुणा मी रेड कलरने वेगळ्या रंगाने दाखवते. रेड कलरने बघूया आपण. बघा, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ, सेवन्थ, एट्थ, नाईन्थ. इथे 0 मोजला गेला आहे, 0 मोजायचं नाही आहे. म्हणजे ही जी आहे ती खूण 9th येणार आहे, बरोबर. म्हणजे अशा पद्धतीने 9 खुणा केल्या तर 10 इक्वल पार्ट्स होणार प्रत्येक युनिटचे. 0 to 1चे, त्याचप्रमाणे 1 to 2चे, इकडे सुद्धा त्याचप्रमाणे. इथे हे इक्वल पार्ट्स हे करून घ्यायचे आधी. आता मग नेहमीच्या पद्धतीने फर्स्ट नंबर बघा, 13/10. अगेन पॉझिटिव्ह नंबर, देअरफॉर पॉझिटिव्ह नंबर, देन वी हॅव टू गो ऑन राईट साईड. म्हणजे आपल्याला जायचं आहे राईट साईडला. किती मार्किंग जावं लागणार आपल्याला, 13 असल्यामुळे 13/10 आहे, न्यूमरेटरला 13 आहे. म्हणजे 13 घरं किंवा 13 खुणा आपल्याला जावं लागेल राईट साईडला. पण आपण बघूया ते. बघा, फर्स्ट, सेकंड, थर्ड, परत मी एकदा स्टार्ट करूया आपण. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स, 7, 8, 9, 10. आता या 1 पर्यंत जर पाहिलं आपण, 1 पर्यंत लक्षात घेतलं बघा, 1 पर्यंत लक्षात घेतलं तर इथे 10 खुणा होत आहेत. त्याच्या पुढे अजून 3 आपल्याला जायचं आहे. 11, 12, 13, म्हणजे 13 खुणांवर आपल्याला हे लक्षात येईल. त्याचप्रमाणे -17/10. दुसरा जो नंबर आहे तो आपल्याला काय दिलेला आहे, -17/10. मायनस म्हटल्यावर आपल्याला कुठे यावं लागणार, लेफ्ट साईडला. आणि किती घरं यावं लागणार, 17 घरं. मग इथे ऑलरेडी आपण 1, 2, 3, 4 असं 10 झालेलेच आहे. 11, 12, 13, 14, 15, 16, 17. म्हणजे बरोबर ही संख्या जी आहे ती 17 इथे मार्किंग केलेली आहे. ओके. अशा पद्धतीने आपण प्रॅक्टिस सेट 1.1 याच्यातला क्वेश्चन 1 सॉल्व केलेला आहे. यानंतर क्वेश्चन 2 जो आहे तो पण सॉल्व करायचा आहे तुम्हाला. सोपा आहे प्रश्न, असंच याच्यावरच आधारित आहे. तर प्रॅक्टिस सेट 1.1 यातले आत्ता जे समजून दिलेले आहेत उदाहरणं ते तुम्ही सोडवायचे आहे. आणि प्रश्न पहिला तर पूर्ण सोडवायचा आहे. पहिल्यामध्ये
4 उदाहरणं आहे आत्ता समजावून दिलेले आणि प्रश्न दुसराही पूर्ण सोडवायचा आहे. हा आजचा तुम्हाला होमवर्क असेल. आणि होमवर्क करताना रेग्युलर होमवर्क करा. सगळ्या विषयांसाठी मी सांगते आहे. रोजच्या रोज जो अभ्यास आहे तो रोज करत जा. प्रत्येक विषयाला 200 पानी वही करा सांगितलेलं आहे आम्ही. सेपरेट वया करा. आता दुकानं उघडलेले आहे त्यामुळे वया मिळणं सोपं आहे तुम्हाला. आणि रोजच्या रोज अभ्यास रेग्युलर करा. लवकरात लवकर शाळा उघडेल अशी आपण आशा धरूया. पण तोपर्यंत आपल्याला आपलं शिक्षण थांबवायचं नाही आहे. त्यामुळे रोजच्या रोज घरी अभ्यासाला सुरुवात करूया. आत्ता तुम्ही ही PPT मी ती पूर्ण तयार केलेली आहे. ती दीक्षा ॲपवरून तयार केलेली आहे. हे गव्हर्नमेंटचं ॲप आहे दीक्षा ॲप. त्याची लिंक पण पाठवली होती किंवा दीक्षा ॲप डाउनलोड करून घ्या प्ले स्टोअरमधून. ती पण तुम्ही बघू शकता. आत्ता मी ते रेकॉर्डिंग केले त्याच्यावरूनही समजेलच तुम्हाला. आणि पुस्तकाचा वापर करा. टेक्स्टबुकचा वापर करा. टेक्स्टबुक जर नसेल मिळत काही कारणास्तव, समजा टेक्स्टबुक आता समजा की शाळेमधून मोफत मिळणार आहेच, तर मग तुम्ही काय करा, PDF डाउनलोड करून घ्या. ebalbharati.in ही जी वेबसाईट आहे, त्या दिवशी मी पालक सभा झाली रविवारी, त्या दिवशी PDF पण पाठवलेली होती सूचनांची. ती परत पाठवते. किंवा डायरेक्ट वेबसाईटवर जाऊन गुगलवर जाऊन ebalbharati.in टाईप केलं तरी आपण त्याच्यावर जाऊन प्रत्येक वर्गाचे मीडियमनुसार मराठी इंग्रजी या मीडियमनुसार आपण पुस्तकाचे PDF डाउनलोड करू शकतो. म्हणजे सध्या अभ्यास काही थांबणार नाही तुमचा. तर पुस्तकाचा वापर करा आणि प्रॅक्टिस सेट 1.1 आजचा जो अभ्यास आहे तो पूर्ण करा. आणि हे सगळ्या विषयांना लक्षात घ्या.